क्षेत्ररक्षक. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. ग्रीष्मा 11 आमनेपाडा, RD 11 किरवली हा संघ त्यांच्या विरुद्ध खेळताना दिसेल. आणखी एक मोठा सामना दोन दिग्गज संघांमध्ये आपण पाहणार आहोत. नाणेफेकी जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय या ठिकाणी स्वीकारला ग्रीष्मा 11 आमनेपाडानं. दोन्ही संघांना आपण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. चांगल्या खेळाची अपेक्षा जरूर असेल या दोन्ही टीम्स कडून. नांदकर संघ देखील या ठिकाणी दाखल झालेला आहे, वेटिंग करतात. त्यांचा सामना कधी एकदाचा लागतोय. घरच्या क्रीडांगणावर आज आपण पाहिलं तर नांदकरच्या मैदानावर स्पार्टन्स ट्रॉफी सांगीचं आयोजन करण्यात आलेल्या स्पार्टन स्पोर्ट सांगेच्या वतीनं तमाम आम्ही स्पॉन्सरांचे मनापासून आभार व्यक्त करतोय. सध्या 2 स्पॉन्सर आपल्यामध्ये आहेत. राकेशजी दिगाडकर ज्यांनी आम्हाला ट्रॉफी स्पॉन्सर केलेल्या आहेत त्यांचे विशेष आभार. तसेच मोरेश्वर सुतार ज्यांनी आम्हाला मालिकावीरासाठी कूलर स्पॉन्सर केलेला आहे त्यांचे विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय. सलामीवीर पाठवायचे आहेत. चला सलामीचे वीर पाठवा. RD किरवली. आज भावाले संघ ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. जय हिंद देवरुंग संघ तुम्हाला ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. आणि ऑर्गनायझिंग टीम स्पार्टन स्पोर्ट सांगे देखील आजच्या दिवशी तुम्हाला खेळताना दिसेल. जितो आणि ऋतिक सलामीवीर मैदानामध्ये एंटर झालेले आहेत. चला फिल्डिंग लावून घ्या. ग्रीष्मा 11 आमनेपाडा टीम प्लीज कोऑपरेट. आज भरपूर आपण डिले आहोत. आज प्रत्येकी टीमनं जसा सपोर्ट करणं गरजेचं होता आयोजकांना तो सपोर्ट केला नाहीये. बऱ्याचशा टीम्सनं चर्चा सुरू होती की ओम साई आमने लोणार क्रिकेट असोसिएशन मध्ये आता डिसिप्लिन क्रिकेट आपल्याला बघायला मिळतं. परंतु सीझन संपता संपता थोड्याशा चुका आपण सर्व खेळाडूंकडनं बघत आलेलो आहोत. त्याच्यामुळे ही विनंती असेल की कृपया बघा एकच पर्व नाही अनेक सारे पर्व आपल्याला ह्या असोसिएशन अंतर्गत खेळवायचे आहेत. संकेत येतोय षटक क्रमांक पहिलं घेऊन बॉलिंग मार्कवर. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल. मिड ऑन मिड ऑफ शॉट कव्हर लाईक फिल्डर. एक क्षेत्ररक्षक पॉइंटला शॉट थर्ड मॅच शॉट फाईन लेग स्क्वेअर लेग लाईक फिल्डर. हेवी गो. यावेळी षटक क्रमांक पहिलं संकेत घेऊन बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. सामना करेल बॅटर ऋतिक. लेट्स प्ले गेम ऑन. फर्स्ट बॉल. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर लाऊड अपील. फलंदाज बाद. विकेट गॉन.
पहिल्याच बॉलवर या ठिकाणी सफलता मिळवून देत असताना संकेत आज रामकृष्ण टीम मध्ये नाहीये, त्याच्यामुळे संकेतकडे पहिलं षटक सोपवण्यात आलं, परंतु चांगली कामगिरी संकेतनं केलेली आहे. यावेळेला फुल टॉस ड्राईव्ह करण्यात आला गॅप मध्ये, कव्हर्स बाउंड्री लाईनच्या दिशेनं बॉल सीमारशीच्या दिशेनं आता ट्रॅव्हल होतोय आणि बॉल त्या ठिकाणी आपण पाहिलं तर आतमध्ये राहिला. आउटफील्डनं थोडस साथ दिली असंच म्हणावं लागेल ग्रीष्मा 11 आमनेपाडाच्या क्षेत्ररक्षकांना. 2 धावांनी गोरखनाथ दिघाडकर स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन करताना RD 11 किरवलीच्या विरुद्ध ग्रीष्मा 11 आमनेपाडा हा विद्यमान सामना तुम्ही पाहताच स्पार्टन ट्रॉफी मध्ये. यावेळेला पुन्हा एकदा गॅप मध्ये वेकेंड एरिया मधून स्क्वेअर लेगला बॉल पाठवलाय, परंतु पुन्हा क्षेत्ररक्षक येतात. लाजवाब फिल्डिंग, एका हाताने बॉल अडवलाय. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट करण्यात आल्यात. स्कोर मोज अप विथ डबल टीमची टोटल स्कोर कार्ड वरती तुम्ही पाहताय 4 धावा. अतिशय सुंदर सुरुवात. लॉंग ऑन लाईक फिल्डर आहे, डीप मध्ये मिड विकेट. आज सिनियर क्रिकेटर 2 टीम मध्ये दिसत नाहीयेत, गुणेश आणि रामकृष्ण. संकेत पुन्हा सज्ज होतोय. यावेळेला पुन्हा एकदा फ्लॅशी स्क्वेअर ड्राईव्हचा फटका इनफील्डला क्लिअर करण्यात आला. हा बॉल बॅकवर्ड ऑफ दी पॉइंटला वेगाने सरसावते. पुन्हा चांगलं क्षेत्ररक्षण. असं वाटते की आज बाउंड्री जाऊनच द्यायची नाहीये. 3 वेळा लागोपाठ गोरखनाथनं प्रयत्न केला, परंतु तिन्ही वेळेला क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला जरूर यश मिळालं त्या ठिकाणी. परंतु गोरखचं कौतुक करावं लागेल, ज्या प्रकारे जीडीनं आतापर्यंत मिडल केलेत बॉल आणि बॉलच्या मेरिटवर विशेषतः त्याची बॅटिंग तुम्हाला बघायला मिळाली आहे. ते फार गरजेचं असतं. चेंडूच्या मेरिटवर तुम्हाला खेळता येणं गरजेचं असतं आणि सध्या तो खेळ आता सुरू केलेला आहे मैदानात. संकेत पुन्हा एकदा सज्ज होतोय. सामना करेल बॅटर जीतू. जीतू मॅन इन फॉर्म. ग्रेट बॅटिंग त्याने केली होती मुठवलच्या स्पर्धेत. तोच फॉर्म आता ह्या स्पर्धेमध्ये बघायला मिळेल का? यावेळेला पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. ALPLचा आता ऑप्शन झालेला आहे. आता बरेचसे खेळाडू बघा 16 टीम्स ओव्हरऑल खेळणार आहेत आणि जवळजवळ 200 ते 210 खेळाडूंना संधी मिळालेली आहे. त्याच्यामध्ये 210 खेळाडूंनी आता इथून त्यांच्यावरती ज्या फ्रँचायझीनं विश्वास दाखवलेला आहे, ज्या ओनरनं त्यांना आपल्या संघामध्ये घेतलेला आहे, त्यांच्यासाठी आणि सध्या ग्रामीणच्या क्रिकेटमध्ये गावासाठी इथून चांगला परफॉर्मन्स देणं, इथूनच सुरुवात करणं त्यांच्या खेळाला फार गरजेचे असेल. खरं तर परफॉर्मन्सच्या बेसवर सध्या ऑप्शन तुम्हाला बघायला मिळाला. सर्वात महागडा खेळाडू ठरला तो मनोज घाटाल. 22,000 पॉइंट्स त्याला खरेदी करण्यात आलं. आणि तसं या सीझन मध्ये विनय असेल, विहान स्पोर्ट पीसीचा, त्यानंतर मनोज घाटाल असेल, भन्नाट फॉर्मात आहेत. गतवर्षीचा चॅम्पियन संघ विरेन स्पोर्ट एवई या वर्षामध्ये देखील चांगली तयारी करताना दिसलाय. संघाची बांधणी त्यांनी चांगली केली. यावेळेला पुन्हा एकदा स्क्वेअर आउटचा फटका. स्क्वेअर ऑफ द विकेट फक्त एकच धाव. एकूण ऑल टीमचा विचार केला तर बॅलन्स टीम पाहायला मिळाल्या. एका धावेने स्कोर पुढे जाताना स्कोर कार्ड वरती धावा झाल्या. पहिल्या षटकामध्ये 10 रन्स. ट्रेन फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. जी सुरुवात हवी होती फलंदाजांना ती सुरुवात प्राप्त केली, परंतु 1 विकेट देखील गोलंदाजाने घेतलेला आहे. याचा अर्थ की गोलंदाजी देखील चांगली आहे. पहिल्याच बॉलवर कॉट बिहाइंड विकेट स्वरूपामध्ये आपण पाहिला होता. बॅटर आउट झाला होता ऋतिक थोडासा ऑफ कलर या वर्षामध्ये दिसला. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाज राहुल येतोय. दोन्ही टीमचे 12 मॅन नाही आहेत मला वाटतं. राहुल येतोय सेकंड ओव्हर मध्ये. सामना करेल गोरखनाथ दिगाडकर. भागीदारीची गरज आहे. दोघे सिनियर क्रिकेटर आहेत. RD 11 किरवलीचे दोन्ही सिनियर बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि जरूर पार्टनरशिप त्यांच्याकडून अपेक्षित असेल. यावेळी
पुन्हा एकदा राहुल सज्ज होतोय. स्वीप करण्यात आलाय. फुल टॉस बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट. फॉरवर्ड स्क्वेअर लेगला खराब क्षेत्ररक्षण आणि बॉल सरळ सीमा पार. 1-4 चौका. लो फुल टॉस बॉल स्वीप करण्यात आला, परंतु हा बॉल अडवणं गरजेचं होतं. एक चांगला क्षेत्ररक्षक आउटफील्ड मध्ये या अगोदर चांगली फिल्डिंग त्यानं केली होती मोनिशनं, परंतु यावेळेला त्याच्याकडून चुकी झाली आणि बॉल सरळ बाउंड्रीच्या पलीकडे गेला आणि गोरखला अखेर यश मिळालं. फुल टॉस बॉल ऑन साइडला उडवला बॉल सरळ स्क्वेअर लेगच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. सिक्सर. ऑर्केस्ट्रा ब्रँडेड आहेच, परंतु नांदकरकरांचा ब्रास बँड मी आता बऱ्याच ठिकाणी ऐकत आलेलो. ते एक मोठं ब्रँड बनलेलं आहे. षटकारानं धावा झाल्या धावफलकावरती 20-20 रन्स. मला वाटतं कॉम्पिटिशन मध्ये देखील आता त्यांना मी लाईव्ह ऐकलं. पुढचा बॉल चर्चा करू आपण. मॅच इम्पॉर्टंट यावेळी लागले. ग्लान्स करण्याचा प्रयत्न वेकेंड एरिया मधून बॉल हा देखील सीमारेषेच्या बाहेर. चौकार. नॅशनल डी.बी. पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट असा आवाज प्रत्येकाला ऐकायचा आहे आणि त्याच्यासाठी झटलेले आपण पाहतोय. भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी लढलेले दिवंगत नेते आगरी समाजाचे स्वर्गीय दी.बा. पाटील, त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली. पुन्हा फुल टॉस गोरखनाथ दिगारकर. जीडी ऑन फायर. मॅग्निफिसंट हिट. सिक्सर. राहुल आता टेन्शन मध्ये दिसतोय आणि का नसेल. पहिल्या 4 बॉलवर 20 धावा त्याच्या विरुद्ध आता खर्च करण्यात आलेल्या आहेत. धावा झाल्या धावफलकावरती वेगानं 30 या आकड्यावर. 30 रन्स ऑन द बोर्ड. पहिल्या ओव्हरमध्ये 10 आल्या, परंतु तदनंतर या षटकामध्ये आक्रमण सुरू केलं. आतापर्यंत 2 सिक्सर आणि 2 चौकार या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळाले. पुन्हा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. यावेळेला बॉल हवे त्या विकेटची संधी असेल. येथे झेल पकडल्या आणि अखेर गोरखनाथ दिगाडकर नावाचं वादळ आता क्षमवत असताना गोलंदाज राहुल. विकेट गॉन.
आणि यानंतर नांदकर टीम तुम्हाला ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. चला, जय हिंद देवरुंग आणि गावदेवी नांदकर टॉससाठी या. नवीन बॅटर प्रशांत बजागे मैदानामध्ये एंटर होतोय. हिटमॅन ऑफ किरवली. पहिला बॉल. हो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावतोय. डॉट बॉल आणि याचबरोबर 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 2 ओव्हर्स मध्ये धावा झाल्या त्या धावफलकावरती 30 धावा. खडेकडे ऑन साइडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये अधिक ताकदीनं फटका खेळण्याचा प्रयत्न होता. टायमिंग करणं गरजेचं असतं बघा. प्रत्येक वेळेला तुमची ताकद उपयोगी येत नसते. कधी कधी तुमचं टायमिंग, तुमच्या डोक्याचा वापर, शांत डोक्याने घेतलेले निर्णय हेच नेहमीच फळास येत असतात. प्रशांतनं तो प्रयत्न केला होता, परंतु प्रशांतला पहिल्या बॉलवर शांत ठेवला त्या ठिकाणी. तिसरं षटक गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज हो. यावेळेला पहिलाच बॉल जयेश समोर फोर्स करण्याचा प्रयत्न. स्वतः गोलंदाज धावतोय. पाटमोरे धावत होता. हो, दुसऱ्या धावेसाठी एकटा प्रशांतच आला होता. त्याची विकेट धोक्यात होती. आपल्या टीमला धोका, त्यावेळेला लगेचच प्रतिस्पर्धी टीमला ठोका. परंतु इथे आपण बघितलं प्रशांतनं धोका पत्करला होता आणि तो थोडासा मागे झाला. नकार त्यानं दिला सेकंड रन्सला. फक्त एक धाव स्कोर कार्ड वरती सोडली गेली आणि धावसंख्या एका धाव्याने पुढे जाताना 11 धावा. यावेळेचा चेंडू हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा ऑन साइडला वळवला. डीप मध्ये मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. वेलकम. या दरम्यान आमच्या मान्यवरांचं आगमन. आपला आम्ही या स्पर्धेमध्ये स्वागत करतोय. यानंतर या ठिकाणी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी कोबरा यांचं आगमन झालेलं. यावेळेला पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्यात आला. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. सरळ रेषेमध्ये बॉल सीमा पार. चौकार. पलकावरती एकूण 36 धावा. जबरदस्त फटका होता. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. जितू चांगल्या फॉर्मात आहे. पुन्हा एकदा जागा मिळाली आहे. रूम मिळाला, त्याचा फायदा उचलला. हलकासा जागा देत असताना गोलंदाज जयेश दिसला आणि लगेच जितून डोळे मोठे केले आणि बॉलला पाठवलं कवचाबाहेर. चौका. जयेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. ग्रीष्म आल्यावर आमनेपाडा संघ थोडंसं अडचणीमध्ये असेल. माजी सरपंच आमनेपाडाचे संतोषी काकडे हे देखील सामना एन्जॉय करतच असतील. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करूया स्वागत. पुढचा बॉल. यावेळेला पुन्हा एकदा हवेत बॉल. क्षेत्ररक्षक
डाऊन दी बॉल, परंतु झेल तेथे पकडता आली नाहीये, खूप दूर होते. डाऊन दी बॉल येण्याचा प्रयत्न केला होता फिल्डर संकेतनं, परंतु तो थोडासा लांब राहिला. बॉल निर्जनसही पडला. अखेर धावा झाल्या धावफलकावरती 22 धावा, 42 धावा. वैयक्तिक घोरक 22 धावांवर बाद झाला. इंडिव्हिज्युअली स्कोर झाला. खरं तर गोरखच्या स्कोर कार्ड वरती नजर गेली. खूप चांगली खेळी त्यानं केली होती. 42 धावा धावफलकावरती असताना पुढचा बॉल जयेश ओव्हर द विकेट. ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, बॉल येतोय डीप मध्ये मिड विकेटला. एक धाव इथे मिळाली आहे. सेकंडचा कॉल केला जात नाहीये. एका धावावरती समाधान मानावं लागेल आणि धावसंख्या एका धावेने पुढे जाताना 43 आकड्यावरती 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. जितून आता जबाबदारी स्वीकारली आहे. 6 बॉलचा सामना त्याने केला. 13 धावा त्याच्या बॅटमधून. नेक्स्ट मॅच जय हिंद देवरुंग विरुद्ध गावदेवी नानकर. 3 षटकांचा खेळ संपला. छोटासा आता ब्रेक आपण घेतो. या ऐकूया पुन्हा एकदा डीजे आणि कोब्रा यांचा डान्स. रामकृष्ण काकडे दिसत नाहीये. सिनियर क्रिकेटर नाहीये, परंतु राजकुमारला आता चांगल्या प्रकारे नेतृत्व करावं लागेल. संघाला लीड करावं लागेल. तोच आता अंतिम षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी आलाय. स्कोर 2 धावांनी पुढे जाताना 45 या आकड्यावरती जितूच्या बॅटमधून चांगल्या धावा आता यायला सुरुवात झालेली आहे. खूप चांगला खेळला होता रोशन स्मृती चषकामध्ये. एक हाती त्यानं टीम RD11 किरवलीला पुढे नेलं होतं. राकेशजी दिगाडकर माजी उपसरपंच ज्यांचा संघ तुम्ही आज खेळताना पाहतायत आणि या स्पर्धेमध्ये त्यांच्याच तर माध्यमातून आम्हाला ट्रॉफी स्पॉन्सर करण्यात आलेल्या आहेत. त्याबद्दल त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. आणि काल जय सावरदेव किरवली या संघाने अंतिम 3 मध्ये प्रवेश केलेला आहे. जबरदस्त खेळला विनोद बजागे. सोडून दिला बॉल. परफेक्टली मिडल स्टिकला उखडणारा चेंडू. अराउंड द लेग. क्लीन बॉल. पंचेचाळीस ह्या आकड्यावरती धक्का लागतोय. RD11 किरवली संघाला. आणखी एक नवीन बॅटर केतन मैदानामध्ये एंटर होतोय. राजकुमार अंतिम ओव्हर मध्ये सफलता मिळवून देत असताना पुढचा बॉल राईट अमोव द विकेट. केतन समोर.
यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, इथे देखील भरपूर दूर होता चेंडू ऑफस्टंपच्या बाहेरून खेचून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे प्रॉपर टायमिंग झालेलं नाहीये. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल आणि स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती धावा झाल्या 46. चांगले टोटल कडे वाटचाल आहे, परंतु बघा या ओव्हर मध्ये धावा थांबवण्याचा प्रयत्न केला. दुसरं आणि तिसरं षटक थोडस महागडे ठरलं होतं, परंतु तदनंतर धावा थांबवणं गरजेच्या होत्या आणि राजकुमारनं ते काम केलेलं आहे. पुढचा बॉल यावेळेला पुन्हा एकदा चांगला फटका, चांगला फिरवला प्रशांतनं आणि काय फिल्डिंग केली आहे. एका हाताने बॉल अडवला बाउंड्री लाईन वरती मोनिशचा क्षेत्ररक्षण कमालीचं तुम्हाला बघायला मिळालं. 2 धावांनी स्कोर 48 वर 48 रन्स. चला जय हिंद देवरुंग आणि त्यांच्या विरुद्ध खेळणाऱ्या टीम गावदेवी नांदकर दोन्ही कॅप्टन मंचा समोर या. टॉस आपण या ठिकाणी करतोय. पुढचा बॉल प्रशांत बजागे, फुल टॉस. यावेळेला प्रॉपर टायमिंग करता आलं नाहीये, स्वीप करण्याचा प्रयत्न खडेकडे. फुटवर्कची कमतरता प्रशांतच्या बॅटिंग मध्ये आपल्याला बघायला मिळाली. फक्त एकच धाव. स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती धावा झाल्या 49 रन्स. चांगली टोटल RD11 किरवलीनं आता या ठिकाणी बनवलेले आहे. मागील कित्येक स्पर्धांमध्ये किरवलीचा खेळ तुम्हाला चांगला बघायला मिळाला, परंतु शेवटला कुठेतरी थोडस अडचणीमध्ये संघ दिसतोय. शेवटचा बॉल आणि उडवलाय स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. लॉफ करत असताना फटका सीमा पार षटकार. पंचावन्न आणि 56 धावांचं लक्ष असेल. हॅव अ लुक ॲट दॅट ओव्हर पिच बॉल. पूर्ण ताकद लावली होती केतन टन. षटकार या ठिकाणी आलेला आहे आणि धावा झाल्या धावफलकावरती 55. 56चं लक्ष. 56 वाचवणार नाही का तुम्ही? अजून 2 पाहिजे. तू जेवायला ना कौशल चला टॉस आपण करतोय. दोन्ही कॅप्टन या जय हिंद देवरुंग आणि गावदेवी नांदकर असा सामना तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. टॉस आपण करतोय आता. आमचे मेहर काका आपल्याला विनंती असेल. गुरुनाथजी मेहर क्रिकेटचे फार मोठे चाहते आहेत आणि त्यांच्या शुभास आपण टॉस करतोय. यंगस्टर क्रिकेटर या टीम मध्ये आलेले आहेत. बॅटिंग करणाऱ्यास गावदेवी नांदकर घरच्या मैदानावर खेळतात. त्यांच्या अगेन्स्ट किती धाव उभारशील? 50च्या आसपास. कोणाकडनं तुला काच अपेक्षा असतील या महत्वाच्या सामन्यात? विजय केने, पवन केने, जितू टांगे आहेत अजून बॅट्समॅन. नक्की तुला देखील आम्ही शुभेच्छा देतो आणि तुझ्या टीमलाही शुभेच्छा देतो. सुतार टॉस गमावलेला आहे, फिल्डिंग मिळाली आहे. काय करणार होता टॉस जिंकून? फिल्डिंगच करणार होतो. मनासारखं घडलेलं आहे. होम ग्राउंडचा ऍडव्हान्टेज हा नक्कीच मिळेल, कारण बऱ्याचदा आपण याच ठिकाणी स्पर्धा पाहतो त्यावेळेला नांदकरचा संघ टॉपमध्ये पोहोचत असतो. त्याच्यामुळे इथे देखील गावकऱ्यांना ती अपेक्षा असेल. गावकऱ्यांना तर अपेक्षा असतेच, पण आम्ही नेहमी चांगला खेळण्याचाच प्रयत्न करत असतो. कधी कधी होतं आहे की परफॉर्मन्स निघत नसतो आणि त्यामुळं कधी कधी लॉस पण होते मॅच. पण हारल्यानंतर प्लेयरने खचायला नाही पाहिजे आणि गाववाल्यांनी पण अजून सपोर्ट केला पाहिजे, कारण की हारलो नाही तर जिंकणार कसं काय. डेफिनेटली अगदी बरोबर सांगितलं. प्रतिस्पर्धी कॅप्टननं सांगितलं की आता 50 पर्यंत जाणार आहोत, परंतु तू आता तुझ्या गोलंदाजांना कशा प्रकारे युटिलाइज करशील ते आम्हाला पाहायला मिळेल. पण तुझा एखादा पर्टिक्युलर आकडा आहे की त्याच्या आतमध्ये तुला थांबवायचं आहे? आता ज्याचा खेळ चांगला होईल त्यानुसार रन होतील ना, आणि 50 झाले तरी पण पॉसिबल आहे चेसिंगला, कारण की हवा पण चालू आहे. शुभेच्छा असतील तुला, तुझ्या टीमला देखील. टॉस संपन्न, टॉस जिंकलेला आहे जय हिंद देवरुंग आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊया आपण पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये.
ऐकूया योगी पाटील सरांचा आवाज. चला सामन्याला आपण सुरुवात करूया. पहिल्या इनिंग मध्ये आपण जर पाहिलं तर एक्झॅक्टली आधी किरोली संघाने 55 धावा जोडल्या होत्या. 3 धावांची पॅनल्टी ते आपण आकारत आहोत. टीम ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाला 58 धावा झाल्या गेल्या. 59 धावांचं लक्ष असेल. चला पहिली षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज मनीष बजागे. सलामी जोडी आपण जर पाहिली तर राजकुमार पाटील आणि संकेत पाटील. लक्ष खूप मोठं आहे आणि पाहू शकाल सुरुवात कशी असेल ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाची. खास करून पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहूया कशा रीतीने मात्र खेळ आपल्याला पाहायला मिळू शकेल. मनीष ओर द विकेट मार्गस्थ होतोय. हो पहिल्या चेंडू फुल टॉस परंतु मिस टायमिंग फटका. प्रशांत बजागे चेंडूच्या खाली पोहोचलाय. त्याने पकडला हजेल आणि पहिल्याच चेंडूवरती मात्र सफलता प्राप्त केली गोलंदाज मनीष बजागेनं. खेळण्याच्या प्रयत्नामध्ये पाहिला तर मिडॉनवरती झेलबाच्या स्वरूपात मात्र बाद होऊन मिस्टर संकेत पाटील शून्यावरती माघारी परतला. नवीन फलंदाज मयुरेश आलाय तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी. आय थिंक राहुल आहे. त्याची कॅपची स्टाईल आपण पाहिली तर एक्झॅक्टली एक फनी बॉय म्हणून त्याला आपण पाहतोय. सातत्याने मात्र त्याची ही शैली आपण पाहत असतो. परंतु त्या ठिकाणी दांडी घेऊन सफल होऊन घेण्याचा प्रयत्न परंतु तिन्ही यष्टा त्या ठिकाणी उद्ध्वस्त केला गोलंदाज मनीषनं आणि दुसरा धक्का लागला टीम ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाला.
बॅक टू बॅक दोन चेंडूवरती दोन सफलता प्राप्त केल्या आणि गोलंदाज मात्र मनीष इज ऑन हॅट्रिक. गोलंदाज मोनिश पाटील आता मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त कामगिरी सध्या आपण मोनिश पाटील या सत्रामध्ये पाहत आहोत. ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाच्या वतीने खेळत असताना एक चांगला जबरदस्त फिल्डर आहे, त्याचप्रमाणे एक चांगला स्ट्रायकर बॅटर सुद्धा मात्र आपण त्याला म्हणू शकतोय. युवा आहे परंतु प्रतिभाशाली आहे, टॅलेंट फार त्याच्याकडे आहे, चांगली गुणवत्ता त्याच्याकडे आहे, परंतु आज त्याला सिद्ध करून दाखवावं लागेल कारण संघ थोडासा संकटामध्ये सापडला. त्या संकटातून मात्र बाहेर काढेल की आपल्या संघाला, परंतु गोलंदाज बनीचं कौतुक करावं लागेल. बॅक टू बॅक दोन चेंडूवरती दोन सफलता प्राप्त केल्या आणि गोलंदाज इज ऑन हॅट्रिक. लो फुटाचा चेंडू होता, ऑन साइड टर्न केला चेंडू, चला मिड विकेटला डीप मध्ये फिल्डर तैनात आहेत. ऋतिकच्या रूपानं थोडीशी मिस्टेक घडली गेली आणि जोपर्यंत फेक होईल तोपर्यंत 2 धावा सहजपणे पूर्ण केल्या गेल्या आणि ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाचा मात्र अकाउंट सुद्धा मात्र ओपन केला गेला मोनिश पाटीलच्या रूपानं 2 धावेने 2-2 अशी परिस्थिती सध्या आपण पाहत आहोत. यानंतर अजून एक मोठी लढत गावदेवी स्फोट नांदकर विपक्ष जयहिंद देवरुंग या दोन संघादरम्यान आपण पुढील सामना पाहणार आहोत. हो, चेंज पेस व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न गोलंदाज मनीषने केला परंतु संधी होती त्या ठिकाणी मोनिश पाटीलकडे. पाहू शकाल आय थिंक राजकुमारला क्रॅम्प्स आलेत त्या ठिकाणी आणि जरूर राजकुमारचा आपण जर सत्रामध्ये विचार जर केला तर फिटनेस आपण जर पाहिलं तर कुठेतरी त्याची कुठेतरी बॉडी साथ देत नाहीये. अनेक स्पर्धामध्ये त्याला आपण दुखापत होताना पाहिलेला आहे. सोनाल्या पाड्याची जी स्पर्धा होती तिथे सुद्धा मात्र राजकुमार पाटील पूर्णपणे गंभीर त्याला दुखापत झाली होती आणि आज आपण जर पाहिलं तर कुठेतरी पाहिलं त्याचे क्रॅम्प्स येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याला पाण्याची पृथ्वीकार मैदानाच्या आतमध्ये आणि तसे जर पाहिलं तर सर्वांनी आता मात्र काळजी सुद्धा शरीराची करणं गरजेचं आहे कारण काही दिवसानंतर LPL ची स्पर्धा मात्र सुरू होत आहे. आमने लोणार प्रीमियर लीग पर्व 2. आणि पाहायला विसरू नका मित्रांनो, स्पार्टन स्पोर्ट्स सांगे चषक 2025 उद्या या स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दिवस आणि उद्या आपल्याला असोसिएशनच्या व्यतिरिक्त संघ पाहायला मिळणार आहेत. जय बजरंग स्पोर्ट भावाले ब विपक्ष चेरोबा वाशेरे हा पहिला सामना असेल. दुसरा सामना धनेश 11 कुकसे विपक्ष सेलके ब्रदर्स पोगाव. भूमी 11 मांडा संघ फाईट करेल जू नांदुर्गी संघाच्या विरोधात. साई स्पोर्ट खारबाव संघ खेळणार आहे वरप संघाच्या विरोधात आणि पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल सोनवाई वडू नवघर विपक्ष वडवले. असे एकूण 10 संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. चला आपण खेळायला सुरुवात करूया कारण यानंतर भरपूर सामने आज आपल्याला कव्हर करायचे आहेत. जास्त वेळ आपल्याकडे नाहीये. दोन गडी बाद 3 धाबा धाफलकावरती आपण पाहत आहोत आणि राजकुमार पाटील आता मात्र प्रथमतः चिडूला मात्र फेस करेल. चला आपण खेळायला सुरुवात करायची आहे. मनीष अजूनही पॉवर प्लेच्या खेळाचा मात्र खेळ सध्या आपण याकडे अनुभवतोय. हो, पहिला चेंडू फेस करत असताना फटका हवेत केलाय परंतु लॉंग ऑन आहे. चेंडूच्या खाली पोहोचलाय, कुठल्या प्रमाणात चूक केली नाहीये आणि पहिल्या चेंडूवरती मोठा फटका त्यामध्ये
अभयनं मात्र त्या ठिकाणी कुठल्या प्रमाणात चुकी केली नाही आणि सुंदर झेल तिथे मात्र त्यांनी संपन्न केला. अखेर तिसरा धक्का लागला टीम ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाला. आज पूर्णपणे ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाचा विचार जर केला तर मात्र गोलंदाजांनी सुद्धा मात्र भरपूर धावा खर्च केला आणि धावांचा पाठला करत असताना फलंदाजांनी सुद्धा मात्र हवी तशी सुरुवात केली नाही. नवीन फलंदाज जयेश काकडेला आपण पाहतोय 5व्या क्रमांकावरती. चेंडूला जाऊ दिलं कारण थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. ऑफस्टिकचा खूपच चेंडू मात्र बाहेर पाहिला आपण आणि त्याच अनुषंगाने मात्र एक्स्ट्राच्या स्वरूपात मात्र त्या ठिकाणी एक धाव गोलंदाज मनीषने खर्च केली. संकलित धावसंख्या सिंगलच्या वतीने पुढे जात असताना पाहू शकाल 3 गडी बाद 4. पहिले 3 फलंदाज टॉप ऑर्डरचे मात्र स्वस्तात बाद झाले. संकेत पाटील, राहुल आणि राजकुमार तिघेही शून्यावरती बाद झाले. डिफेन्सिव्ह फटका स्वतः गोलंदाज मनीष चेंडूपती जरूर तर पोहोचला होता परंतु चेंडू गेला कव्हर पॉइंटला जिथून चोरकीच्या हातामध्ये मात्र जाऊन 20वा सिंगल धाव तिथे मात्र शेवटच्या चेंडूवरती कंप्लीट केली गेली. स्ट्राईक आपल्याकडे ठेवतो जयेश काकडे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 5 धावा 3 गडी बाद. 59 धावांचा पाठला करत असताना अजून मात्र विजयासाठी 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडूमध्ये 54 धावांची आवश्यकता. दुसरा षटक आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात करतो गोलंदाज राकेश दिगाडकर उर्फ रॉकी. पहिल्या षटकामध्ये चांगला स्पेल पाहिला आपण मनीषच्या वतीनं परंतु दुसऱ्या षटकामध्ये पाहूया राकेश केशरीने मात्र कामगिरी केली. हो पहिला चेंडू स्लॉट मध्ये दिला आणि त्याला प्लॉट मध्ये पाठवला जयेश काकडेनं. 6 धावांसाठी षटकार. जबरदस्त फटका पाहू शकाल. आय थिंक हाफ वॉली होती आणि त्याच्यावरती जबरदस्त पुलचा अंदाज आपण पाहिला आणि सहजपणे मिडविकेटची सीमारेषा मात्र त्या ठिकाणी क्लिअर केली. पहिली बाउंड्रीज पाहिली आपण. आमनेपाडा संघाच्या इनिंग मध्ये पुन्हा चांगला फटका पाहायला मिळतोय. 1 बाउन्स चेंडू डोक्यावरून फ्लाय होत असताना चेंडू चाललाय बाउंड्रीच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. दोन्ही आपण जर चेंडूची जर लेंथ आणि लाईन जर पाहिली तर सेम टू सेम तिथे मात्र हाताला गेली आणि त्याच अनुषंगाने मात्र त्याच्यावरती 2 कडक शॉट पाहिले आपण जयेशच्या वतीनं. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती चौकारच्या धाबांची आवश्यकता आहे वेगानं वाढवण्याची. ते कार्य सध्या दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय जयेश काकडेच्या वतीने आपण पाहतो. दोन्ही चेंडूमध्ये आतापर्यंत राकेशने 10 धाबा खर्च केल्या परंतु त्यानंतर मात्र तो कमबॅक करेल का. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न. फुल टॉस आणि त्याच्यावरती फुल टोल वसूल केलाय. येतोय षटकार. खंडू पूर्णपणे नाराज झालाय. ज्या अनुषंगाने मात्र रॉकी गोलंदाजी करतो परंतु हा फटका पहा परफेक्टली मिडल ऑफ द बॅट आणि वारे सुद्धा पाहिजे तर ऑन साईडला वेगाने वाहतात आणि त्याची मात्र 7 या फटक्यांना मात्र मिळत असताना संघाची धावसंख्या आता मात्र पुढे वेगाने चाललेली आहे. एकूण आपण जर पाहिले तर 3 गडी बाद 21 धाबा धाव फलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्या. जबरदस्त पलटवार, जबरदस्त कमबॅक पाहत आहोत आणि पहिल्या षटकामध्ये जी या सिंगल धाव जयेशने या शेवटच्या चेंडूवरती कंप्लीट काय केली होती त्याचा मात्र तो उत्तर उदाहरण तो देत असताना कारण त्याच्याकडे क्षमता आहे की तो इथूनचा मात्र सामन्याला कलाटणी देऊ शकतोय आणि प्रयत्न सुरू आहेत. पुन्हा चांगला फटका
आउटफील्ड टणक आहे. जसा चेंडू जमिनीवरती लँडिंग झाला अतिरिक्त बाउन्स मिळाला आणि चेंडू फरार. बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती आला चौकार, तिसऱ्या चेंडूवरती आला षटकार, चौथ्या चेंडूवरती आला चौकार. की या चेंडूवरती षटकार येईल का की रॉकी एखादी विकेट आपल्या संघाला प्राप्त करून देईल का. धावसंख्या भरपूर वेगाने आता मात्र येताना पाहायला मिळतात. 25 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या गेल्या. पूर्णपणे महागडं षटक सध्या आपण पाहत आहोत राकेश दिगाडकरचं. परफेक्ट यॉर्करचा प्रयत्न, म्हणजे खराब चेंडूची कशी वाट लावायची आणि चांगल्या चेंडूला कसा सन्मान द्यायचा ते मात्र साकार करत असताना फलंदाज जयेश काकडे. संघाची धावसंख्या 26. आतापर्यंत 21 धावा 5 चेंडूमध्ये राकेश दिगाडकरने खर्च केल्या आणि अजूनही 1 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. काल मध्यरात्रीपर्यंत त्यांनी सांगितलं होतं की मी या सत्रामध्ये कमबॅक करतोय, परंतु हा या स्पर्धेमध्ये बॅक नव्हे तर त्याचा पॅकअप केला असं म्हणावं लागेल. हो फडक्या अपेक्षेला इथे विकेट्स मिळण्याची दाट शक्यता आहे. नाकारता येऊ शकणार नाही, परंतु वाऱ्याच्या साह्यानं चेंडू फरार. बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. सामना जर रामकृष्ण काकडे, त्याचप्रमाणे अनंत खेणे, कैलास पाटील, अजित पाटील जर पाहत असतील तर जरूर राकेश दिगाडकरचा ते कमबॅक पाहत असतील. ज्या अनुषंगाने मात्र त्यांनी हा स्पेल हाताळलाय. रात्री जी चर्चा झाली होती त्या चर्चेला उधाण आलं असं मात्र म्हणावं लागेल. आणि पूर्णपणे डी मार्ट शॉपिंग सेंटरमध्ये तो पाहायला मिळाला. एकूण एका षटकामध्ये आपण जर पाहिलं तर तब्बल 27 धावा त्यांनी खर्च केल्या आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर ग्रीष्मा 11 आमनेबाडा संघाची धावसंख्या आपण पाहत आहोत 3 गडी बाद 32. म्हणजे येणारे 12 चेंडू आता मात्र शिल्लक आहेत आणि 12 चेंडूमध्ये अजूनही विजयासाठी 27 धावांची आवश्यकता. जबरदस्त रिप्ले देत असताना बॅटर जयेश काकडे टी फॉर टॅट जसा तसा उत्तर देण्याचा सध्या प्रयत्न करतोय आणि तिसऱ्या षटकात सुरुवात करतोय गोलंदाज केतन चोरगे. हाय स्कोरिंग अँड हाय व्होल्टेज सामना सध्या आपण या ठिकाणी पाहत आहोत. जेव्हा 3 फलंदाज स्वस्तात बाद झाले होते शून्यावरती, असं वाटलं होतं की मात्र कुठेतरी ग्रीष्मा 11 आमनेबाडा संघावरती आपल्याला प्रेशर पाहायला मिळतोय, परंतु जो आपला नैसर्गिक खेळ आहे तो मात्र साकार केला. कुठल्याही प्रकारचं दडपण आपल्या किल्ल्यावरती घेतला नाही आणि त्याच अनुषंगाने मात्र धावांचा वेग पूर्णपणे वाढवण्यामध्ये आतापर्यंत जयेशला यश प्राप्त झालंय. परंतु अजूनही 12 चेंडूमध्ये 27 ची गरज. फटका चांगला पाहायला मिळतो. वाडिश लॉंगॉनला पिल्लर उपस्थित आहेत. वन हँड चेंडू थांबवण्याचा तिथे प्रयत्न झाला गेला, परंतु फलंदाजाने तब्बल 2 धावा पात्र त्या ठिकाणी वेगाने पूर्ण केल्या गेल्या. रिप्लेमध्ये पाहू शकाल वाडिश लॉंगॉन आय थिंक कावू कॉर्नरकडे फटका खेळला गेला. बाउन्स भरपूर मिळाला होता, परंतु जम्प केल्यानंतर तो चेंडू अभयनं स्टॉप केला. चांगलं क्षेत्ररक्षण. पहिल्या चेंडूवरती डबल धाव केतन चोरगेने मात्र खर्च केले. येणाऱ्या 11 चेंडूमध्ये आता 25 धावांची आवश्यकता. और पिच चेंडू येतो झाकी. अभी भी पिक्चर बाकी. मॅच ऑन. ठोकला षटकार. चेंडू शिल्लक आणि 19 ची गरज. ऑनसाला खेचून मारला. फटका चांगला आहे, परंतु डीप मध्ये फिल्डर ऋतिक आहे त्याच्याकडून मिस्टेक घडली गेली. दोरीचा प्रयत्न आणि जोपर्यंत चेंडू फेक करतायत तोपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी सहजपणे कंप्लीट केल्या गेल्या आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या आता आपण पाहत आहोत ग्रीष्मा 11 आमनेबाडा संघाची 3 गडी बाद
42 लक्ष आहे 59 धाबांचं आणि आता विजयासाठी 9 चेंडू शिल्लक आणि 17 धाबांची गरज. जबरदस्त सामना. पहिल्या षटकामध्ये मनीष बजागेने फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या, 3 गडी बाद केले होते, परंतु तदनंतर फलंदाजांचा जबरदस्त पलटवार. अजून एक चांगला फटका चेंडू गॅप मधून चाललाय स्क्वेअर लेगच्या पलीकडे. मिळतील 4 धाबा. जयेश काकडे इज ऑन फायर. आणि त्या 46 धावसंख्येपैकी वैयक्तिक 10 चेंडूचा सामना करत असताना 36 धावा आपण जयेश काकडेच्या बॅटमधून पाहत आहोत. ओ समोर दिशेने खेळण्याचा प्रयत्न मिस्टामिंग पटकावून राकेश दिगाडकर चेंडूच्या खाली पकडतो जाईल. गोल्डन विकेट प्राप्त करून दिली केतन चोरगेनं आपल्या संघाला आणि लागेल ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाला हा 4था हादरा. सगळ्यांचा मात्र मोलाचं योगदान आणि त्यांच्यासाठी जांभूळपाडा गावचे आकेश पारदी यांच्या माध्यमातून स्पेशली जयेशसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. ऑल इज वेल. काय जबरदस्त केली त्याने साकारली. 11 चेंडूचा सामना केला. 11 चेंडूमध्ये 36 धाबा तरी ठोकल्या, परंतु समीकरण आपण जर आता पाहिलं तर 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 चेंडूमध्ये 13 धाब्यांची गरज. हा चेंडू फार निर्णायक असेल. नवीन फलंदाज पाहू शकाल मिस्टर. ओहो चांगल्या लेंथवरती चेंडूच्या हाताली शेवटचा चेंडू आलाय डॉट आणि तर मात्र समीकरण 6 मध्ये विजयासाठी 13 धावा मात्र ठिकाणी जोडायच्या आहेत. जबरदस्त सामना सध्या आपण पाहत आहोत. ज्याप्रमाणे धाबांचा पाठलाग होणं गरजेचं होतं तो त्याप्रमाणे पाठलाग सध्या आपण पाहत आहोत. पहिल्या षटकामध्ये पाहिल्या तर मनीषने चांगली सुरुवात 5 धाबा खर्च केल्या होत्या, 3 गडी बाद केले होते, परंतु तदनंतर राकेश दिगाडकडनं 27 धाबा खर्च केल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये केतन चोरगेचा आपण विचार केला तर त्याने 14 खर्च केल्या. आणि आता मात्र प्रश्न पडला की शेवटचा षटक जो आहे त्या षटकामध्ये कुठल्या गोलंदाजावरती आता विश्वास आपण दाखवायचा की तो सार्थ ठरू शकतोय. सध्या टीम मीटिंग सुरू आहे, परंतु जास्त वेळ ती टीम मीटिंग नसेल याची आपण काळजी घ्या, खास करून RD11 किरवली. यानंतर अजून एक मोठी लढत. जय हिंद देवरुंग विपक्ष गावदेवी स्पोर्ट नानकर. आज गावदेवी स्पोर्ट नानकर आपल्या घरच्या मैदानावरती या स्पर्धेमध्ये खेळणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण नानकर. इथून स्पर्धेचं आपण थेट प्रक्षेपण प्रत्येक क्रिकेट प्रेमीपर्यंत आपण पोहोचवत आहोत. SK एंटरटेनमेंटच्या वतीनं चांगला टेलिकास्ट सध्या आपण पाहत आहोत. 6 चेंडू आणि 13 धाबा इथे मात्र या ठिकाणी वासवेल का गोरखनाथ दिगाडकर एक्सप्रेसकडे आता मात्र त्या ठिकाणी चेंडू सोपवला गेला. जो अनुभव गोरखनाथकडे आहे त्या अनुभवाचा मात्र त्या ठिकाणी वापर तो करेल का की या ठिकाणी मनीष पाटील जो युवा टॅलेंट आहे आमनेपाडा संघाचा त्याच्याकडून मात्र चांगली फटकेबाजी पाहायला मिळू शकेल का. त्याच्या सोबतीला पाहू शकाल फलंदाज नितेशला आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे. शॉर्ट रन अप वर द विकेट मात्र मार्गस्थ होईल. पंचाच्या अगदी डाव्या बाजूने थोडंसं पाहू शकाल स्टेप मध्ये चुकतोय. प्रेशर आहे गोलंदाजावरती, प्रेशर फलंदाजावरती सुद्धा पाहायला मिळू शकेल कारण 13 धाबा 6 मध्ये इथे जोडायच्या आहेत आणि तसे जर पाहिलं तर टेनिस क्रिकेटमध्ये या धाबा चांगला म्हणू शकतोय. परंतु पहिला चेंडू पहा पडल्यानंतर खाली राहिलाय आणि या पहिला चेंडूवरती मात्र फलंदाज मनीष पाटील बेट होताना पाहायला मिळतोय. डॉट आलाय आणि येणाऱ्या 5 मध्ये आता विजयासाठी 13 धाब्यांची गरज. काय सस्पेन्स असेल या 5 चेंडूमध्ये. कोणता संघ जिंकेल, कोणता संघ मात्र पुढे वाटचाल करेल आणि कोणता संघ या वर्षाची तब्बल या स्पर्धेची वर्षभर वाट पाहिल. स्पार्टन स्पोर्ट्स संघाच्या वतीने सकाळी जाणारी स्पर्धा सध्या आपण या ठिकाणी एन्जॉयमेंट करतोय.
2 दिवसामध्ये आपण असोच्या अतिरिक्त संघ पाहिले आणि एका दिवसामध्ये असोच्या व्यतिरिक्त संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहेत. 5 मध्ये 13 धावा जोडायच्या आहेत. ओर तो विकेट पुन्हा एकदा. ओ फटका चांगला पाहायला मिळतोय. परफेक्टली मिडल ऑफ दी बॅट आणि चेंडू चालाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पंचांचा इशारा येतोय षटकार. ची गरज बागची यातली कडा लागली गेली. चेंडूला शॉट फायनलीकडे मनीष आहेत. त्या ठिकाणी सिंगल धाव कंप्लीट केली गेली आणि सिंगल वरतीच मात्र मोनिश पारीत समाधानी राहत असताना म्हणजे आपण म्हणू शकतो की ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाचा विचार जर केला तर शेवटच्या चेंडूपर्यंत जर हा सामना केला तरी सुद्धा मात्र त्यांच्या अशा विजयाच्या पल्लवीत राहू शकतात. कारण 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडूमध्ये आता मात्र 6 धाब्यांची गरज. मितेश प्रथमताच मात्र स्ट्रायकिंग एंडला त्याला आपण पाहतोय. परंतु मितेशची रणनीती काय असेल की तो सिंगल धाव पूर्ण करेल की मोनिशला तो संधी देईल. हो बॉल 5 धाव करण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद. म्हणजे मोनिश पारीख पुन्हा नॉन स्ट्रायकिंग एंडला असेल आणि विजयासाठी 2 चेंडूमध्ये 6 धावांची गरज असेल. मिळू शकेल का फलंदाज मोनिश पाटीलच्या बॅट म्हणून क्षमता त्याच्याकडे आहे. सरळ बॅट लॉब केलाय लॉंग ऑनच्या अगदी पलीकडे. काय फटका खेळलाय आणि मॅच फिनिश. सामना जिंकलाय ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाने. अभिनंदन संतोषजी काकडे. अभिनंदन ग्रीष्मा 11 आमनेपाडा. आणि हार्ड लक राकेश दिगाडकर. हार्ड लक आणि खिरवली.